मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या VP ब्लॉग 12 यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो गेले काही दिवस आपण बारामतीमधले ट्रॅफिकचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत आहे. तर मी सातोनगर चौकामध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी अवजड वाहनांचा बोर्ड त्या ठिकाणी लावला आहे, पाहिला मी. त्याचबरोबर मित्रांनो वरती दिलेल्या स्क्रीनवरती बघा, तेवढ्याच टायमिंगमध्ये एक हायवा टर्न करून पुढे जातोय. मग तुम्ही मला सांगा हा नियम कशासाठी आहे? आज आपल्याला वाहतूक प्रशासनाने सांगितलेलं आहे सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत अवजड वाहनांना शहरामध्ये प्रवेश बंदी आहे. मग हे हायवा जो आहे तो का येतोय शहरामध्ये? याचं उत्तर नक्की प्रत्येकाने द्या. आणि त्याचबरोबर पुढं पण महात्मा फुले चौकामध्ये गेल्यानंतर ज्या ठिकाणी 27 तारखेला खूप मोठा भीषण अपघात घडला होता, आंदोलन करून ठिय्या आंदोलन केलं बारामतीकरांनी. हे सगळं केलं कुणासाठी केलं? तिथून एक हायवा पास झाला मला. मग का दाखवण्यासाठी फक्त हे आहे का? ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी आहेत का? याचं पालन करणार नाहीत का? आज सांगूनही बोर्ड लावूनही या ठिकाणी हायवा चालू आहे. याचं प्रत्येक उत्तर बारामतीकरांनी द्यायचं आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्या ठिकाणी बोर्ड लावला आहे त्या ठिकाणी त्याचं पालन करा. अवजड वाहन नक्की म्हणजे कुठले आहे? टिपर, डंपर, हायवा, अजून त्याचबरोबर मोठे ट्रक, नक्की काय आहे हा प्रकार? नक्की काय आहे हा मलाही समजेना, म्हणून तर मी हा व्हिडिओ केला आहे. प्रत्येक चौकामध्ये तुम्ही अवजड वाहनांचा बोर्ड लावला, अतिशय चांगले केलेला आहे. परंतु अजूनही बारामती शहरामध्ये जे हायवा आहेत ते फिरत आहेत, याचं लक्ष कुणाकडे नाहीये. त्याचबरोबर सातोनगर चौकामध्ये हायवा जाऊन त्या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस नाही का, कोण होमगार्ड नाही, कुणीच नाही. तर खरंच वाईट वाटलं मला. एवढं सगळं करून आज अशी वेळ आपल्यावरती येते बघण्याची. तर बारामतीकर बघा नीट काय हा प्रकार आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.